आता मला हे सांगा, मागचा एक्सरसाइज आपला कंप्लीट झाला आहे. आय थिंक लेक्चर नंबर 4 झालेले आहेत. ओके, लेक्चर नंबर 5 बघा. हां, इकडे लक्ष द्या. लेक्चर नंबर 5 मध्ये आपण काय करणार बघा. सगळ्यात महत्त्वाचं ओके, क्रॉस प्रॉडक्ट बद्दल बोललं जाते. क्रॉस प्रॉडक्ट. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे बाळांनो, डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट काय असतो. सपोज हे दोन वेक्टर आहे. सपोज ए बार हा एक वेक्टर आहे बाळांनो, बी बार हा एक वेक्टर आहे. थीटा विथ अँगल बिटवीन देम. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो. ए बार डॉट बी बार. पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती असतं, कॉस थीटा. बरोबर आहे. ओके, दोन वेक्टरचा म्हणजे मला हे सांगा, दोन वेक्टरचा जेव्हा डॉट प्रॉडक्ट घेतो तेव्हा आलेला आन्सर काय असतं बाळांनो, मॅग्निट्यूड. म्हणजे काय असतं, स्केलर असतं. काय असतं बोला, स्केलर. करेक्ट आहे. नंतर दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतं, ए बार क्रॉस बी बार. पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती असतं बोला, साइन थीटा. आणि नंतर काय असतं, एन कॅप. साइन थीटा इंटू एन कॅप. बरोबर आहे. दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतं, वेक्टर. आणि वेक्टर असेल तर मी सगळं शिकवलं. याची डायरेक्शन काय असतं, द डायरेक्शन ऑफ ए बार क्रॉस बी बार इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बारच्या काय असतं, प्लेनला परपेंडिक्युलर. हा ए बार हा बी बार या दोघांच्या प्लेनला असतं परपेंडिक्युलर. दॅट इज ए बार क्रॉस काय असतं बाळांनो, बी बार. बरोबर आहे. ओके, तुम्हाला जर का इथं मॉड ऑफ म्हटलं, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार काय असतं, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार असतं मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू काय असतं बोला, साइन थीटा. कॅप लिहित नाही आपण नंतर, कारण की काय असतं, ही मॅग्निट्यूड आणि ही काय असते, डायरेक्शन. मग इथं मॉड लिहिलं म्हणजे फक्त मॅग्निट्यूडबद्दल बोलू, डायरेक्शन बोलू नाही. ठीक आहे. ओके, आता बाकी क्रॉस प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज वगैरे आपण सगळ्या लिहून दिल्या आहेत मी पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्या. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड करायचा. सपोज तुम्हाला एक ट्रायंगल दिला आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत ॲक्च्युली मी. सपोज ट्रायंगलच्या दोन साईड्स दिल्या आहेत. सो ए बार अँड बी बार आर टू ॲडजसंट साईड्स ऑफ ट्रायंगल. जर का ट्रायंगलच्या ॲडजसंट साईड्स असेल, सो एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं, एरिया ऑफ ट्रायंगल असतं 1/2 मॉड ऑफ, इथं असतं ए बार क्रॉस किती असतं, बी बार. ओके, ट्रायंगलच्या जर का ए बार अँड बी बार दोन ॲडजसंट साईड्स असतील तर एरिया असतो 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. सपोज पॅरलोग्रामचा एरिया कसा काढायचा, तर थोडी एक गोष्ट नवीन लिहून द्यायची आहे. पॅरलोग्राममध्ये जर का ए बार आणि बी बार कोण असेल, या पॅरलोग्रामच्या दोन ॲडजसंट साईड्स असतील, ॲडजसंट म्हणजे लगतच्या. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम कसा काढायचा, एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा बाळांनो, लक्षात ठेवा. एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. कसं काढायचं, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे. ओके, समजा ओके पॅरलोग्रामचाच एरिया काढायला लावला, पण पॅरलोग्रामच्या ॲडजसंट साईडने दिल्या, ॲडजसंट वेक्टर्स दिले आहेत. ओके, असे दिले आहेत ए बार आणि काय दिलं आहे सांगा, बी बार. दिस आर वेक्टर्स दिले आहेत, पण ते डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आहे. इथं बघा ए बार अँड बी बार कोण आहे, ॲडजसंट साईड्स आहे. इथं ए बार अँड बी बार कोण आहे, डायगोनल्स आहे. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम काय करायचा, एरिया ऑफ पॅरलोग्राम असतो 1/2 मॉड ऑफ, इथं असतं ए बार क्रॉस बी बार. तर लक्ष द्या, हा सुद्धा एरिया पॅरलोग्रामचा आहे आणि हा सुद्धा एरिया पॅरलोग्रामचाच आहे बाळांनो, लक्षात ठेवा. झालं. हा एरिया केव्हा काढायचा, 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. 1/2 केव्हा, जेव्हा ते डायगोनल दिले असतात. आणि फक्त ए बार क्रॉस बी बार मॉडमध्ये केव्हा, जेव्हा ॲडजसंट साईड्स दिले असतात. बरोबर आहे. आणि हा ट्रायंगलचा एरिया झाला. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची लॅग्रेंजियस आयडेंटिटी म्हणून असते बाळांनो, लक्षात ठेवा. टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण कधी कधी टेक्स्टबुकमध्ये म्हणजे एक्सरसाइजमध्ये नाही आहे, पण कधी कधी प्रूव्ह करायला येतं. ओके, लॅग्रेंजियस आयडेंटिटी. लॅग्रेंजियस आयडेंटिटी कधी कधी प्रूव्ह करायला येतं. काय असतं लॅग्रेंजियस आयडेंटिटी, लॅग्रेंजियस आयडेंटिटीमध्ये म्हणतात बाळांनो, लक्षात ठेवा, ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर मायनस इथं असतं बाळांनो ए बार डॉट किती असतं, बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी बार स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बार ब्रॅकेटचा काय असतं, स्क्वेअर. ओके, आता याच्यात काय करायचं बघा. कधी कधी प्रूव्ह करायला लावतात. काय प्रूव्ह करायचं, सगळ्यात पहिले घेऊ आपण LHS. बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतं. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, कुठल्याही दोन वेक्टरचा स्क्वेअर कधीच होत नसतो. ओके, आता तुम्ही जर का ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं तर याला करू शकता ए बार क्रॉस बी बार डॉट काय असतं, ए बार क्रॉस बी बार. बरोबर आहे. स्क्वेअरमध्ये आपण असंच करतो, ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. म्हणजे काय झालं, ए बार क्रॉस बी बार हा एक वेक्टर आहे, सेम वेक्टर आहे ए बार क्रॉस बी बार. दोन वेक्टरचा कुठला प्रॉडक्ट घेतला आपण, डॉट प्रॉडक्ट. आणि दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो सांगा, त्या वेक्टरच्या बोला मॅग्निट्यूडचा काय असतं बाळांनो, स्क्वेअर. ओके, तुम्हाला असं वाटेल काय सर पागलासारखे हेच पुन्हा पुन्हा लिहित आहे. नाही, हा ब्रॅकेट आहे, हा मॉड आहे. ब्रॅकेटचा कुठल्याही वेक्टरचा ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा करायचा,
तो वेक्टर डॉट तो वेक्टर, बरोबर आहे. मग आता काय होईल सांगा, ए बार म्हणजे हा वेक्टर आहे, वेक्टरला वेक्टरसोबत डॉट प्रॉडक्ट काय करायचा, तर त्याच्या मॅग्निट्यूडचा काय करायचा स्क्वेअर. आता त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करायला गेलं तर काय असतं बघा, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे, सांगा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार किती असतं, मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा. नॉर्मल ब्रॅकेट म्हणजे एन कॅप येत असतं, हां लक्षात ठेवा, समजलं आहे का. नॉर्मल ब्रॅकेट म्हणजे एन कॅप आणि मॉड म्हणजे कॅप जाते, मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. तर लक्षात ठेवा, इथं सरळ सांगू शकता काय असतं, मॉड ऑफ ए बार ओके मॉड ऑफ बी बार इंटू किती असतं बोला साइन थिटा, मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार साइन थिटा आणि ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. सो व्हॉट यू कॅन से, इट्स अ मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर नंतर मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर इंटू किती असतं बाळांनो साइन स्क्वेअर थिटा. करेक्ट आहे. मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू इथं काय करायचं, मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटाला करायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. इट्स आयडेंटिटी. इज दॅट क्लिअर. येस, साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता या मॉड ऑफ यांनी मल्टिप्लाय करा, काय होईल, इट्स अ मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर याला 1 नी मल्टिप्लाय केलं मायनस मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा. करेक्ट आहे. सो गाईज मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर मायनस मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू किती असतं कॉस थिटा आणि ब्रॅकेटचा काय होईल सांगा स्क्वेअर. सो गाईज मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर मायनस पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कॉस स्क्वेअर कॉस थिटा म्हणजे दोन वेक्टरचा कुठला आहे क्रॉस प्रोडक्ट आहे की डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट आणि त्याचा स्क्वेअर होईल. सो गाईज दिस इज माय LHS अँड आय गॉट माय RHS. करेक्ट आहे. काय भेटली RHS. इज दॅट क्लिअर. येस. आता इकडे लक्ष द्या. ओके वी आर गोइंग टू स्टार्ट. बघू दे एक्सरसाइज 5.4. आता एक्सरसाइज 5.4 मध्ये काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. ओके हे बघा, क्वेश्चन नंबर 6 पासून घेऊ आपण बाळांनो, लक्षात ठेवा पहिले. ओके 6 पासून पूर्ण कंप्लीट करू पुढचे. बघा तुम्हाला दिलाय प्रूफ दॅट, बघा काय दिलाय सगळ्यांना लक्ष द्या. तुम्हाला दिलाय प्रूफ दॅट इज PT. काय प्रूफ करायला लावलाय तुम्हाला बघा, हां टॉइस इन ब्रॅकेट ए बार मायनस बी बार ओके क्रॉस टॉइस इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू 8 टाइम्स इन ब्रॅकेट ए बार क्रॉस बी बार. ओके मला डाऊट आहे क्वेश्चन चुकीचा आहे. एक काम कर बरं, तिकडनं ते पुस्तक घेऊन ये बरं, मॅथ्सचं आहे ते माझ्याजवळ असते ते. टॉइस इन ब्रॅकेट ए बार मायनस बी बार क्रॉस टॉइस इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू 8 टाइम्स ऑफ काय ए बार क्रॉस बी बार. ठीक आहे, हे प्रूफ करायला लावलंय. ओके सगळ्यात पहिले आपण जर काय LHS घेतली, थांबा बघू. टॉइस इन ब्रॅकेट ए बार मायनस बी बार प्लस टॉइस इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार. आवाज नको आहे. काय करायचं बघा, 2 नी मल्टिप्लाय करायचं. सांगा किती असतं, कमॉन. टॉइस ए बार मायनस किती असतं टॉइस बी बार क्रॉस इथं करायचं टॉइस ए बार प्लस काय करायचं टॉइस बी बार इज इक्वल्स टू काय करायचं, पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटनी दुसऱ्या अख्ख्या ब्रॅकेटला. काहीतरी चुकतं याच्यात. की करायचं ट्राय करायचं, बघू दे. दोन मिनिट. हे बघा आता हा दिला आहे आणि इथं क्वेश्चन वेगळा आहे. ओके बट ठीक आहे, पहिले प्रूफ करू, बघू. मी तो दिलेला क्वेश्चन आहे मॉडिफाय केलेला क्वेश्चन बघू. आता समजा पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटनी दुसऱ्या अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. सांगा बरं काय होईल, काय होईल सांगा. सो टॉइस ए बार क्रॉस किती होईल टॉइस ए बार, बरोबर आहे. टॉइस ए बार क्रॉस टॉइस ए बार. ओके नंतर काय होईल सांगा. ओके प्लस ए बार प्लस साईन आहे इथं होईल टॉइस ए बार क्रॉस किती होईल टॉइस बी बार, बरोबर आहे. येस. आता मायनस केलं, बोला मायनस इथे किती आहे बोला टॉइस बी बार क्रॉस किती असतं टॉइस ए बार आणि मायनस प्लस किती असतं मायनस इथं असतं टॉइस बी बार क्रॉस किती असतं टॉइस बी बार, बरोबर आहे. हे बघा टॉइस ए बार क्रॉस टॉइस ए बार प्लस टॉइस ए बार क्रॉस टॉइस बी बार मायनस. ओके आणि नंतर मायनस मायनस प्लस. आता इथं समजा 2 × 2 वेक्टर आहे. वेक्टरचं म्हणजे मॅग्निट्यूडला काही नसतं, मॅग्निट्यूड तुम्ही मल्टिप्लाय करून बाहेर काढू शकता. ठीक आहे. सो 2 × 2 किती असतं बाळांनो 4 इन ब्रॅकेट असतं इथं ए बार क्रॉस ए बार प्लस 2 × 2 4 इन ब्रॅकेट इथं किती असतं ए बार क्रॉस बी बार. ओके
मायनस इथे किती असतं 2 इन ब्रॅकेट बी बार क्रॉस किती असतं ए बार मायनस 2 × 2 किती असतं बोला 4 इथं असतं बी बार क्रॉस किती असतं बाळांनो बी बार. आता लक्ष द्या दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो सांगा बरं. व्हॉट इज द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू सिमिलर. फर्स्ट लेक्चरमध्ये बघा फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवलाय जा क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू सिमिलर वेक्टर बोला. स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड नसतो क्रॉस प्रॉडक्ट तो डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर असतं. हे बघा काय असतं बरोबर आहे. हे बघा ओके बाळांनो ए बार डॉट ए बार दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट असतो स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. पण तो सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट किती असतं बाळांनो 0. आणि जर का दोन वेक्टरचा क्रॉस आहे का बघा दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो 0. तुम्ही एक असे गोष्ट लिहू शकता हे बघा आहे का तिथं लिहिलाय का तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला शिकवलं आहे. प्रॉपर्टी असेल क्रॉस प्रॉडक्टमध्ये एखादी ओके तिथं अजून एक प्रॉपर्टी लिहून घ्या मी सांगतो लिहा तिथं ओके इफ द टू वेक्टर्स आर पॅरलल लिहा इफ द टू वेक्टर्स आर पॅरलल नाही तसं लिहा डायरेक्ट इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल वेक्टर्स if a bar and b bar are parallel vectors then a bar cross b bar is equals to 0. जर का दोन वेक्टर पॅरलल वेक्टर असेल तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट बाळांनो 0 असतो. इफ द टू वेक्टर्स आर पॅरलल देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज 0. जर का दोन वेक्टर पॅरलल वेक्टर असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो बोला 0 असतो. हां चला एक लक्ष द्या आता झाला आधी इकडे बघा दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट 0. आधी इथे एक काम करा 4 इथं असतं ए बार क्रॉस बी बार थांबा रे. आता मला हे सांगा हा 2 आहेच या बी बार क्रॉस ए बारला काय करायचं ए बार क्रॉस बी बार इथं करायचं प्लस आवाज नको आहे बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार केलं तर मायनसचं काय होईल प्लस. अच्छा 2 × 2 4 होईल का इथे हे बा 2 × 2 काय होईल सांगा 4. थांबा बी बार क्रॉस ए बार वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट नेवर ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. बी बार क्रॉस ए बारला जर का ए बार क्रॉस बी बार केला तर साईन चेंज होते. -4 दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो बाळांनो 0. आता तुम्ही इथं सरळ सांगू शकता काय 4 × 0 म्हणजे 0. इथे किती असतं हां इथं सुद्धा येईल सांगा 4 ए बार क्रॉस बी बार प्लस 4 ए बार क्रॉस बी बार किती असतं 8 इन ब्रॅकेट किती असतं ए बार क्रॉस बी बार आणि मायनस किती असतं 0. म्हणजे तुमचं आन्सर डायरेक्ट येतं काय 8 इन ब्रॅकेट किती असतं ए बार क्रॉस किती असतं बाळांनो बी बार खतम. ही झाली तुमची RHS काय झाली RHS. बघा मी तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा न्यूमेरिकल घेतो लक्ष द्या. हां हा क्वेश्चन बऱ्याच वेळा आला आहे सेम टाईप आहे ओके बऱ्याच वेळा आला आहे ओके एक्स्ट्रा न्यूमेरिकल घेतो एक. बघा न्यूमेरिकलमध्ये असं दिलं आहे बाळांनो PT प्रूफ दॅट काय प्रूफ करायला लावलं बोला टॉईस ए बार मायनस बी बार लक्ष द्या टॉईस ए बार मायनस बी बार क्रॉस इथं आहे टॉईस ए बार प्लस किती आहे बी बार इज इक्वल्स टू किती असतं 4 टाइम्स ऑफ इथं असतं ए बार क्रॉस किती असतं बी बार लक्ष द्या 4 टाइम्स ऑफ ए बार क्रॉस बी बार. काय करायचं हां आता बाळांनो समजा इथं LHS बघितली LHS म्हणजे काय लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू टॉईस ए बार मायनस बी बार क्रॉस इथं असतं टॉईस ए बार प्लस किती असतं बी बार. सांगा पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटनी दुसऱ्या अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं सांगा किती असतं इट्स अ टॉईस ए बार क्रॉस इथं असतं टॉईस ए बार प्लस बी बार मायनस बाळांनो बी बार क्रॉस इथं असतं टॉईस ए बार प्लस बी बार. ठीक आहे ओके. आता यानी पहिल्याला मल्टिप्लाय करा पहिल्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करा सांगा काय असतं कमान टॉईस ए बार क्रॉस टॉईस ए बार प्लस टॉईस ए बार क्रॉस बी बार. बघा टॉईस ए बार क्रॉस बी बार मायनस टॉईस ए बार क्रॉस बी बार मायनस बोला इथं असतं बी बार क्रॉस किती असतं टॉईस ए बार मायनस प्लस मायनस इथं असतं बी बार क्रॉस किती असतं बी बार क्रॉस बी बार बरोबर आहे ओके. आता इथं लक्षात ठेवा 2 × 2 किती असतं 4 इन ब्रॅकेट देर इज अ ए बार क्रॉस किती असतं ए बार प्लस टॉईस ए बार क्रॉस किती असतं बी बार मायनस आता इथं आहे टॉईस इथे करू शकता बी बार क्रॉस ए बार तुम्ही करू शकता हे बा 2 मॅग्निट्यूड आहे त्यामुळे मॅग्निट्यूड कुठेही लिहिली तर काही फरक नाही पडत. हा टॉईस ए बारचं मी फक्त ए बार लिहिलं आणि याला 2 बी बार केलं तरी चालते किंवा दोघांमधून 2 बाहेर काढली तरी चालते कारण किती मॅग्निट्यूड आहे ओके. मायनस दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो 0. आता लक्षात ठेवा 4 दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट 0 टॉईस ए बार क्रॉस किती असतं बी बार मायनस ओके. इथं काय करायचं टॉईस पुन्हा इथं करू शकता तुम्ही बाळांनो ए बार क्रॉस बी बार लक्ष द्या
आणि तुम्हाला माहिती आहे बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार केलं तर कुठली साईन बाहेर निघते मायनस आहे, मायनस साईनचं काय होते प्लस. ओके मग 4 × 0 किती असतं 0. सो ट्वाईस ए बार क्रॉस बी बार प्लस ट्वाईस ए बार क्रॉस बी बार किती असतं रे 4 टाइम्स ऑफ ए बार क्रॉस बी बार. ओके आणि 4 टाइम्स ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजे LHS आहे की RHS आहे RHS हे बघा 4 टाइम्स ऑफ ए बार क्रॉस बी बार. इज दॅट क्लिअर. येस. ओके आता नेक्स्ट बघा काय दिलं आहे बाळांनो. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा. 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिला आहे ए बार वेक्टर इज टू बी गिवन. काय दिलं आहे बघा ए बार वेक्टर दिला आहे तुम्हाला आय कॅप मायनस 2j कॅप लक्ष द्या प्लस किती असतं 3k कॅप. ओके वेक्टर बी बार इज टू बी गिवन बी बार इज इक्वल्स टू 4i कॅप मायनस किती असतं 3j कॅप प्लस इथं किती असतं k कॅप. आणि वेक्टर सी बार इज टू बी गिवन किती असतं आय कॅप मायनस किती असतं j कॅप आणि प्लस किती असतं 2k कॅप. आणि तुम्हाला म्हणतात टू व्हेरीफाय. काय व्हेरीफाय करायचं आहे बाळांनो लक्षात ठेवा. टू व्हेरीफाय फर्स्ट ओके ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल्स टू ए बार क्रॉस बी बार. लक्ष द्या ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार आणि प्लस इथे किती असतं ए बार क्रॉस किती असतं सी बार ए बार क्रॉस सी बार. हे व्हेरीफाय करायचं. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला LHS इक्वल्स टू RHS प्रूव्ह करायचं आहे. आता बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे LHS काय सांगा बरं. LHS काय ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार आहे. त्यासाठी पहिले म्हणजे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे असतो डिटर्मिनंट. मग तो डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा तर त्यात पहिला वेक्टर बी बार प्लस सी बार काढायचा. लक्षात ठेवा माय फर्स्ट वेक्टर विल बी बी बार प्लस सी बार. सो हाऊ टू फाइंड बी बार प्लस सी बार मेक इट ॲडिशन नाही हां बी बार प्लस सी बार बी बार प्लस सी बार बी बार प्लस सी बार. मग सांगा बरं किती होईल 4i प्लस आय किती असतं बोला 5i कॅप. नंतर मायनस 3j मायनस j किती असतं मायनस 4j कॅप. आणि नंतर 1 + 2 किती असतं बाळांनो 3k कॅप. हा झाला माझा बी बार प्लस सी बार. करेक्ट आहे. आता काय करायचं आहे LHS सगळ्यांना समजलं पाहिजे. LHS काय LHS काय तर ए बार क्रॉस किती आहे बोला बी बार प्लस किती आहे सी बार. आता इथं काय करायचं ओके इथं घ्यायचा डिटर्मिनंट इथं लिहायचं आय कॅप इथं लिहायचं जे कॅप इथं लिहायचं के कॅप. नंतर वेक्टर कुठला आहे ए बार. सांगा ए बार म्हणजे किती आहे बोला 1 इथं आहे -2 आणि 3 आणि नंतर आहे बी बार प्लस सी बार इथे किती आहे बोला 5 इथं आहे -4 आणि किती आहे 3. एव्हरीवन नोज हाऊ टू सॉल्व अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर किती 3/3. सांगा बरं 3/3 चा डिटर्मिनंट कसं सॉल्व करतो. सगळ्यात पहिले आपण लिहितो R1 म्हणजे किती असतं आय कॅप. चला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल -2 3 -4 3 कंपल्सरी -j कॅप. काय करायचं बोला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल किती असतं 1 3 5 आणि 3 प्लस कंपल्सरी किती असतं के कॅप. बोला काय करायचं त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल किती असतं इट्स 1 -2 आणि इथे किती असतं 5 -4 बरोबर आहे. ओके सो यू सिम्पली कॅन सी इट्स आय कॅप इन ब्रॅकेट. चला बोला आय कॅप इन ब्रॅकेट किती असतं बोला हां इथे किती असतं -6 मायनस बोला -12 ओके मायनस किती असतं बाळांनो जे कॅप इन ब्रॅकेट 3 × 1 3 मायनस किती असतं 5 × 3 15 प्लस किती असतं बाळांनो के कॅप इन ब्रॅकेट बोला 1 × -4 इज -4 मायनस 5 × -2 इज किती असतं -10 आणि ब्रॅकेट गेट्स कंप्लीट. सो गाईज इट्स आय कॅप इन ब्रॅकेट इट्स -6 मायनस किती असतं +12 मायनस जे कॅप इन ब्रॅकेट इथे किती असतं -12 प्लस किती असतं के कॅप इन ब्रॅकेट इथे किती असतं -4 मायनस किती असतं +10 झाला. आता -6 + 12 किती असतं बोला -6 + 12 म्हणजे किती असतं बोला इथं सरळ सांगू शकता इथे असतं 6i कॅप ओके मायनस इथे किती असतं +12j कॅप आणि इथे किती असतं +6k कॅप. हा झाला बाळांनो तुमची LHS बस दॅट्स इट. आता RHS सॉल्व्ह करायची असेल तर तुम्हाला शांततेत पहिले ए बार क्रॉस बी बार काढावं लागेल नंतर ए बार क्रॉस सी बार काढावं लागेल आणि दोघांची ॲडिशन करावं लागेल. मग सगळ्यात पहिले आता तुम्हाला ए बार क्रॉस बी बार कसा निघेल तर साधी गोष्ट आहे इथं राहील आय कॅप इथं राहील जे कॅप इथं राहील के कॅप ओके. ए बारचे कोइफिशियंट किती आहे 1 -2 3 1 -2 3 बी बारचे कोइफिशियंट किती आहे सांगा 4 -3 1 करेक्ट आहे. अँड यू कॅन सॉल्व इन द फॉर्म ऑफ आय कॅप इन द फॉर्म ऑफ जे कॅप अँड इन द फॉर्म ऑफ के कॅप करेक्ट आहे. नंतर काय करायचं बोला ए बार क्रॉस सी बार. लक्षात ठेवा ए बार क्रॉस किती असतं सी बार. सो इट्स आय कॅप जे कॅप आणि काय असतं के कॅप. नंतर ए बारचे नंतर सी बारचे आलेला आन्सर कोणाच्या फॉर्ममध्ये राहील आय कॅप जे कॅप आणि काय असतं के कॅप. आणि दोघांची काय करायची सांगा ॲडिशन. सो RHS मध्ये दोघांची काय करायची ॲडिशन. लक्षात ठेवा ॲडिशन करा मग तुमची LHS साठी RHS काय सांगा सेम. नेक्स्ट बघा नेक्स्ट काय करायचं क्वेश्चन नंबर 8 सगळ्यांनी लक्ष द्या. सिंपल क्वेश्चन आहे. ते काय म्हणतात फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम हुज ॲडजेसंट साइड्स आर टू बी गिवन.
पॅरलोग्रामचा एरिया काढायचा आहे आणि जे वेक्टर दिले आहेत ते ॲडजसंट साईड्स दिले आहेत. मग त्यातला काय करायचं, सगळ्यात पहिले बाळांनो आपण करू शकतो ए बार आणि नंतर करू शकतो बी बार. सांगा ए बार काय दिला आहे, ए बार दिला आहे बाळांनो 2i कॅप मायनस बोला इट्स 2j कॅप आणि प्लस काय दिला आहे बाळांनो k कॅप. ओके सेकंड दिला आहे बी बार, बी बार इज इक्वल्स किती असतं i कॅप मायनस किती असतं 3j कॅप आणि इथं किती असतं मायनस 3k कॅप. ओके आणि तुम्हाला काय म्हणतात एरिया. सांगा बरं ॲडजसंट साईड्स दिल्या आहेत, सरळ सांगू शकता एरिया ऑफ पॅरलोग्राम बघा इज इक्वल्स किती असतं मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. खतम. मग सगळ्यात पहिले युअर टार्गेट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बार क्रॉस बी बार मीन्स यू हॅव टू सॉल्व द डिटर्मिनंट. ओके युअर आन्सर विल बी इन द फॉर्म ऑफ आय कॅप जे कॅप आणि के कॅप अँड देन देर इज अ मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. मॉड म्हणजे समजतं का अंडररूट ऑफ आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर आणि केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. ओके नेक्स्ट आता इकडे बघा. आता क्वेश्चन नंबर 9 महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलं आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हां शो दॅट व्हेक्टर एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD. बघा टू शो हां व्हेक्टर एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD. हां ABCD क्वाड्रिलॅटरलचा एरिया काय असतं इट्स 1/2 इथं असतं बाळांनो AC बार क्रॉस BD बार. हां AC बार क्रॉस काय असतं BD बार. चला बोला त्यात AC आणि BD डायगोनल हे तर बाय डिफॉल्ट माहीतच असतात. आता मला हे सांगा सपोज तुम्हाला एखादा क्वाड्रिलॅटरल दिला, सपोज आहे कुठला आहे का क्वाड्रिलॅटरल घ्या सायक्लिक. ओके आता क्वाड्रिलॅटरलला सपोज घेतला ABC आणि काय असतं D. आता या क्वाड्रिलॅटरमध्ये लक्षात ठेवा AC डायगोनल आहे BD डायगोनल आहे करेक्ट आहे आणि O समजा हा एक पॉईंट आहे जो दोन्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता मला हे सांगा सगळ्यात पहिले तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल असा दाखवायचा 1/2 AC बार क्रॉस BD बार. सगळ्यात पहिले काय करायचं बाळांनो हां सगळ्यात पहिले लेट ओके ए बार बी बार सी बार डी बार आर. सांगा आर कोण आहे पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स आवाज नको आहे ऑफ पॉइंट्स ABCD रिस्पेक्टिवली करेक्ट आहे. ओके मग आता मला हे सांगा ओ पासून येपर्यंत हा काढला OA बार हा काढला OB बार हा काढला OC बार आणि हा काय काढला OD बार. मग इथं काय करायचं लेट ओके इथे लिहू शकता OA बार इज इक्वल्स टू स्मॉल ए बार असं असतं. ओके OB बार इज इक्वल्स टू स्मॉल बी बार. OA बार जेव्हा म्हणतो ना आपण इट इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट काय असतं ए. का बरं द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल. द वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल इज नथिंग बट पोझिशन वेक्टर. एक तर स्मॉल ए बार दाखवा नाही तर OA बार दाखवा सेमच असते बरोबर आहे ना. ओके नंतर मला हे सांगा OA बार OB बार OC बार इज इक्वल्स किती असतं C बार आणि OD बार इज इक्वल्स किती असतं सांगा D बार की स्मॉल D बार स्मॉल D बार. OA बार OB बार OC बार आणि काय असतं OD बार. झालं. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपण काय करू शकतो आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. तर मी काय म्हणतो बघा एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD आवाज नको आहे रे इज इक्वल्स टू काय असतं एखाद्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काय असतो. हा क्वाड्रिलॅटरल बनला कशाने ओके हा ट्रायंगल हा ट्रायंगल हा ट्रायंगल हा ट्रायंगल या चारही ट्रायंगलच्या एरियाची ॲडिशन. मग कुठला ट्रायंगल OAB कुठला ट्रायंगल सांगा OAB. सो यू कॅन से एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज नथिंग बट एरिया ऑफ ट्रायंगल OAB थांबा प्लस एरिया ऑफ ट्रायंगल काय सांगा OAB झाल्यानंतर काय असतं OBC नंतर काय असतं सांगा एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं OAB OBC नंतर काय असतं OCA. ओके नाही OCA की OCD आणि प्लस एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं सांगा ODA. ओके OAB OBC OCD ODA. झाला. मग आता मला हे सांगा एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा तर 1/2 मॉड ऑफ ओके आता OABचा एरिया कसा काढायचा OA बार क्रॉस दोन ॲडजसंट साईड्स आहे ना मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार असतं. ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बार आणि बी बार कोण आहे ॲडजसंट साईड. सो OA बार क्रॉस किती असतं OB बार. सो इथं काय करायचं सरळ सांगू शकता 1/2 मॉड ऑफ OA बार क्रॉस किती असतं OB बार प्लस इथं असतं 1/2 मॉड ऑफ सांगा हे बा OA बार क्रॉस OB बार. आता OB बार क्रॉस OC बार सायक्लिक असतात ते. ओके एक तर असं जा नाहीतर असं जा समजा OA बार क्रॉस OB बार. आता OB बार क्रॉस OC बार लक्ष द्या इथे लिहू शकता OB बार क्रॉस किती असतं OC बार प्लस 1/2 मॉड ऑफ सांगा OA OB OC. आता OC OD हां बोला OC बार क्रॉस किती असतं OD बार
प्लस 1/2 मॉड ऑफ सांगा OA OB OB OC OC OD आता OD OA ते इकडलं तिकडे नाही झालं पाहिजे. वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट नेव्हर ओबेज द कॉम्पिटिटिव्ह लॉ. हे बघा OA OB OB OC हां OC OD आता OD OA म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज जात आहे किंवा क्लॉकवाईज जात आहे. हां काय राहील सांगा OD बार क्रॉस किती असतं OA बार. झालं आता लक्ष द्या बाळांनो. आता सगळ्यांना माहित आहे ओके OA बार म्हणजे काय असतं स्मॉल a बार. OB बार म्हणजे किती असतं स्मॉल b बार. म्हणजे सांगा बरं आन्सर काय येईल. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल्स टू 1/2. ओके इट्स a बार क्रॉस किती असतं b बार प्लस 1/2 इट्स इथे येईल b बार क्रॉस किती येतं c बार प्लस 1/2 इट्स काय येईल सांगा c बार क्रॉस किती येतं d बार आणि प्लस इट्स 1/2 बोला d बार क्रॉस किती असतं a बार. ओके लक्ष द्या हां a बार क्रॉस b बार क्रॉस c बार क्रॉस d बार आणि d बार क्रॉस a बार. लक्ष द्या काय करायचं या सगळ्यांमधनं काय करायचं 1/2 कॉमन काढायचं. सांगा ब्रॅकेटमध्ये काय येतं सांगा ब्रॅकेटमध्ये काय राहील बोला. यू कॅन से a बार क्रॉस b बार प्लस बोला b बार क्रॉस c बार प्लस बोला c बार क्रॉस d बार मॉड नाही लिहिलं तर चालते आणि d बार क्रॉस किती असतं a बार. आता थोडं लक्ष द्या बाळांनो मला हे सांगा इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट हा पहिला आणि दुसरा जवळ घेतो. का बरं जवळ घेतो तर त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. सांगा बरं त्या दोघांमध्ये काय कॉमन आहे a बार. ओके सो गाईज इट्स a बार क्रॉस b बार प्लस इथं आहे d बार क्रॉस a बार करेक्ट आहे प्लस आणि या दोघांना जवळ घेतो यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. सो b बार क्रॉस किती आहे c बार प्लस c बार क्रॉस किती आहे d बार. क्रॉस प्रॉडक्ट फार काळजीने सॉल्व्ह करावं लागते. आता मला हे सांगा हा 1/2 आहे. तुम्ही म्हणू नाही शकत सर सांगा पहिल्या दोघांमधनं काय कॉमन निघेल a बार. बिलकुल निघत नाही. कॉमन आहे तरी निघत नाही. का बरं कारण त्या दोघांमध्ये पहिल्यामध्ये तो फर्स्ट पोझिशनला आहे आणि दुसऱ्यामध्ये तो सेकंड पोझिशनला. एक तर दोघंही फर्स्ट पोझिशनला पाहिजे नाही तर दोघंही सेकंड. मग एक काम करू काय करायचं आता हाय बाळांनो a बार क्रॉस b बार राहू द्या याला उलट करा. काय कराल a बार क्रॉस d बार कुठली साईन बाहेर निघेल मायनस. बरं आहे आता कॉमन निघेल इकडून प्लस आता इथं कॉमन काय निघतं c बार. पण तुम्हाला समजायला पाहिजे याच्यामध्ये c बार सेकंडला आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट. मग एक काम करायचं इथं करायचं b बार क्रॉस c बार आणि उलट करा काय करायचं d बार क्रॉस c बार मायनस होईल. करेक्ट आहे d बार क्रॉस c बार चालेल. ओके आता इथं काय होईल बघा बाळांनो इज इक्वल्स टू किती असतं 1/2 इन ब्रॅकेट या पहिल्या दोघांमधनं a बार कॉमन काढा क्रॉस प्रॉडक्ट इथे किती होईल सांगा b बार मायनस किती असतं d बार. बघा a बार क्रॉस बाहेर काढला तर b बार मायनस d बार प्लस बाळांनो इथनं c बार कॉमन काढला तर किती होईल सांगा b बार मायनस किती असतं d बार आणि इथं असतं क्रॉस c बार. लक्षात ठेवा म्हणजे इकडनं a बार कॉमन काढला आणि तिकडनं c बार. सर असं का कारण c बार सेकंड नंबरवर आहे म्हणून तिकडूनच कॉमन निघतो आणि a बार हे क्रॉस प्रॉडक्टच्या प्रॉपर्टी आहे. डॉट प्रॉडक्टमध्ये असं काही नसते भानगड पण क्रॉस प्रॉडक्टमध्ये चालत नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत सर c बार काढा ना बाहेर. नाही काढू शकलोस तुम्ही c बार बाहेर. c बार मला तिकडूनच बाहेर काढावा लागला कारण की तो दोघांचे आहे सेकंड पोझिशनला आहे आणि a बार मला इकडनंच बाहेर काढावा लागेल कारण की तो दोघांचे आहे फर्स्ट पोझिशनला आहे. लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहे पण चुकतात क्वेश्चन. झालं मग आता इथं काय होईल सांगा 1/2 इन ब्रॅकेट. आता मला हे सांगा हाय b बार मायनस d बार हाय b बार. इथे गोंधळ आहे सांगा पहिला ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट b बार मायनस d बार आहे b बार मायनस d बार आहे पण पहिल्याच्या सेकंडला आहे दुसऱ्याच्या कॉमन निघू शकत नाही. एक तर याला फर्स्टला घ्या नाही तर याला सेकंडला. क्रॉस प्रॉडक्टमध्ये इकडलं तिकडे केलं तर चिन्ह चेंज होते. मग आपण एक काम करू काही करा काही प्रॉब्लेम नाही. समजा आता याला आपण इथंच ठेवू बरोबर आहे म्हणजे आता याला चेंज करायचं बरोबर आहे म्हणजे c बार क्रॉस इथं काय करायचं b बार मायनस काय करायचं d बार कुठली साईन बाहेर निघेल मायनस. ओके सो गाईज इज इक्वल्स टू किती असतं इथं 1/2. आता ही टर्म या दोन टर्ममधनं काय कॉमन निघतं सांगा b बार मायनस d बार आणि b बार मायनस d बार. कुठून त्या साईडनी की या साईडनी तर काय राहणार सांगा ब्रॅकेटमध्ये काय राहणार कमान सांगा ब्रॅकेटमध्ये काय राहणार कमान हां इट्स a बार आहे ना मायनस इथे किती असतं c बार a बार मायनस c बार आणि काय कॉमन काढणार सांगा बोला इट्स b बार मायनस किती d बार. ओके a बार मायनस c बार आणि काय कॉमन काढा b बार मायनस d बार. सो गाईड इट्स 1/2 काय सांगू तुम्हाला बोला a बार मायनस c बार म्हणजेच किती असतं ca बार. यू नो ca बार फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल. सर ac बार लिहा ना नाही फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर प्लस इथं काय कराल db बार. यू नो db बार सांगा काय असतं
फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर. ओके, आता मला हे सांगा, इथं लिहिलं 1/2 इन ब्रॅकेट, अरे क्रॉस प्रोडक्ट आहे ना. हां सांगा आता, सी ए बारला मी जर का ए सी बार केलं तर कुठली साईन बाहेर निघेल मायनस, आणि डी बी बारला जर का मी बी डी बार केलं तर कुठली साईन बाहेर निघेल मायनस. आणि आता काय झालं सांगा, 1/2 इन ब्रॅकेट, बोला मायनस मायनस प्लस, इंटू आहे ना, गुणाकार आहे, शेवटी मॅग्निट्यूडचा गुणाकार होऊ शकत असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. मायनस मायनस काय होईल प्लस, आणि काय राहिलं सांगा, ए सी बार क्रॉस काय बी डी बार. बस हाच एक्सरसाइज, उद्याचा एक्सरसाइज एकदम चिल्लर आहे, उद्या टॉपिकचा दी एंड होईल बाळांनो. ओके, हां आता इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलाय, फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम. फाइंड द एरिया ऑफ अ पॅरलोग्राम, आवाज नको आहे, पॅरलोग्राम आवाज. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम हुज ए बार अँड बी बार आर टू बी गिवन. सांगा, ए बार दिलाय, बी बार दिलाय. हां, ए बार किती आहे, इट्स 3 आय कॅप, मायनस किती असतं जे कॅप, मायनस किती असतं 2k कॅप. बी बार काय दिलाय सांगा, मायनस आय कॅप, प्लस किती असतं, ओके 3j कॅप, आणि मायनस किती असतं बोला 3k कॅप. ओके, आणि हे काय दिलंय बाळांनो, लक्षात ठेवा, डायगोनल्स दिले. काय दिले सांगा, डायगोनल्स. हां ओके, डायगोनल्स दिले. मग सांगा काय करायचं, बोला कसं करायचं. एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा आहे, त्यातले ए बार वेक्टर दिलाय, बी बार वेक्टर दिलाय, ठीक आहे. ओके, आणि तुम्हाला ते डायगोन्स दिले, तर डायगोनचा वेगळा फॉर्म्युला आहे. ॲडजन साईड असेल तर फक्त मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार आहे. पण एरिया ऑफ पॅरलोग्राम काढत असताना लक्ष द्या, एरिया ऑफ पॅरलोग्राम काढत असताना इथं असतं 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार आहे, 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार, सो 1/2 झालं. सो आता हे सिम्पल आहे, मग करता येईल. पहिले ए बार क्रॉस, फक्त एवढा फरक आहे, तिकडे मॉड आहे, इकडे 1/2 आहे. याच्या आधी एक क्वेश्चन घेतला ना आपण, हे बघा, हे बघा इथं काय दिलं आहे सांगा, ए बार आणि बी बार कोण दिले आहेत, ॲडजसंट साइड्स. जर का ॲडजसंट साइड्स दिल्या असतील तर मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार, आणि जर का डायगोनल दिले असेल तर 1/2 मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. इज दॅट क्लिअर? येस. हां आता इकडे बघा, क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिलाय. होय, क्वेश्चन दिलाय, इफ ए बार बी बार सी बार डी बार ओके आर 4, आवाज नको रे, डिस्टिंग वेक्टर्स. इथं बघा, ए बार बी बार सी बार डी बार, हे काल लेक्चरला होते तुम्ही ऑनलाईनला, केलंय का, किती वेळ होते. हां, का बरं ब्लर दिसत होतं, तुमच्या नेटचा प्रॉब्लेम असेल. तुम्ही आता बघा बरं, सगळं तर क्लिअर दिसते. अबे नेटचा इश्यू असेल. किती वेळ केलं लेक्चर, 5 मिनिटं, समजलं का. पण ते आज करा बरं का, आज कंप्लीट होईल ते. ओके, पहिला पार्ट, 8 तो टॉपिक कंप्लीट होईल, पहिला पार्ट त्याचा, म्हणजे कालचे जे पार्ट, कालचं जे सुरू केलं होतं तो पार्ट. आज त्याच्यावरचे न्यूमेरिकल घेणार आहे मी, सगळे PYQ तुम्ही बघा, नाही तर ते ऑनलाईन राहणारच आहे लेक्चर, ठीक आहे. ते मी पुढचे 10 दिवसच ठेवणार, त्यानंतर फ्रीज करणार. ते मी फुकट बघू देणार नाही कोणाला. हां, मी आता काही दिवसात पूर्ण लेक्चरच फ्रीज करणार आहे. ते सगळे टाकलेले, सगळे DC जनताच्या ॲपमध्ये पडतील ते, आणि ते फ्रीज होतील लेक्चर. चला बघा, ए बार बी बार सी बार डी बार आर 4 डिस्टिंक्ट वेक्टर्स. आवाज नको आहे. तुम्हाला काय दिलाय बाळा, त्यांनी गिवन काय दिलाय तुम्हाला, इकडे बघा. हां, आवाज नको आहे. गिवन दिलाय ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू सी बार क्रॉस डी बार. आवाज नको आहे. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू सी बार क्रॉस डी बार, आणि इथं दिलाय ए बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू बी बार क्रॉस किती आहे डी बार. तर ते म्हणतात प्रूफ दॅट इज टू प्रूफ ए बार मायनस डी बार इज पॅरलल टू किती असतं बी बार मायनस सी बार.
आता मला हे सांगा, हा वेक्टर या वेक्टरला पॅरलल आहे असं विचारलं त्यांनी. आता तुम्हाला माहिती आहे, जर का दोन वेक्टर पॅरलल असतील, आवाज नको आहे रे, जर का दोन वेक्टर पॅरलल असतील तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो? 0. ओके, लक्षात ठेवा. आता हे इंग्लिशमध्ये झालं काय विचारलं, पण मॅथ्समध्ये काय करायचं आहे. सो माय फर्स्ट वेक्टर ए बार मायनस डी बार अँड माय सेकंड वेक्टर बी बार मायनस सी बार, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय आला पाहिजे? 0. जेव्हा दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 मी सक्सेसफुली दाखवू शकलो, याचा अर्थ दोन वेक्टर पॅरलल असतात. कारण मी लिहून दिलाय तुम्हाला आताच, दोन वेक्टर जर पॅरलल असेल त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो? 0 असतो. बरं आहे. आता एक काम करा, सगळ्यात पहिले त्याची LHS घ्यायची, म्हणजे लेफ्ट हँड साईड. काय असतं लेफ्ट हँड साईडमध्ये? ए बार मायनस डी बार क्रॉस, इथं काय करायचं? बी बार मायनस किती असतं? सी बार. ओके, चला बोला काय करायचं. पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटनी दुसऱ्या अख्ख्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सांगा काय होईल? ए बारनी मल्टिप्लाय करायचं स्टेप बाय स्टेप. ए बार क्रॉस बी बार मायनस सी बार मायनस डी बार क्रॉस बी बार मायनस किती असतं? सी बार. बरं आहे. चला ए बारनी मल्टिप्लाय करा. ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस डी बार क्रॉस बी बार मायनस मायनस प्लस डी बार क्रॉस किती असतं? सी बार. बरं आहे बाळांनो, आता काही डोकं लावायची गरज नाही, सगळ्या गोष्टी सेट आहे. जसं ए बार क्रॉस बी बारला मी काय लिहू शकतो? ए बार क्रॉस बी बारला मी लिहू शकतो सी बार क्रॉस डी बार मायनस ए बार क्रॉस सी बारला मी लिहू शकतो बी बार क्रॉस डी बार. ए बार क्रॉस सी बारला लिहू शकतो बी बार क्रॉस डी बार. झालं. आता एक लक्ष द्या, हा कोण आहे रे? डी बार क्रॉस बी बार आहे, त्याला काय लिहायचं आहे? बी बार क्रॉस डी बार. इकडलं असं केलं तर मायनसचं काय झालं? प्लस. हाय डी बार क्रॉस सी बार, त्याला लिहायचं सी बार क्रॉस डी बार. तिथं काय होईल सांगा? मायनस. खतं झालं. लागलीच तिथं लिहू शकता गिवन. याच्या ठिकाणी हे टाकलं आणि याच्या ठिकाणी गिवन वरनं झालं. सो सी बार क्रॉस डी बार मायनस सी बार क्रॉस डी बार मायनस बी बार क्रॉस डी बार प्लस बी बार क्रॉस डी बार इज इक्वल टू किती असतं बाळा? नो 0. खतं. आर्गेटिंग. हे काय दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे. डोळे झाकून तुम्ही सांगू शकता काय की ए बार मायनस डी बार ओके इज पॅरलल टू काय असतं बोला? इट्स अ बी बार मायनस किती असतं बोला? सी बार. आवाज नको आहे, लक्ष द्या. आता नेक्स्ट हां, क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलाय बघा. हां बाळांनो, क्वेश्चन नंबर 12 वेक्टर ए बार दिलाय बघा. वेक्टर ए बार इज टू बी गिवन. वेक्टर ए बार इज इक्वल टू दिलाय तुम्हाला आय कॅप प्लस किती आहे बोला? जे कॅप. ओके प्लस किती आहे बाळांनो? के कॅप. आवाज नको आहे. वेक्टर बी बार इज इक्वल टू दिलाय तुम्हाला, सॉरी वेक्टर सी बार दिलाय तुम्हाला. हां सी बार इज इक्वल टू दिलाय जे कॅप मायनस के कॅप. इथं आय कॅप नाही आहे बाळांनो. सो 0 आय कॅप प्लस जे कॅप आणि मायनस के कॅप असं दिलाय. ओके फाइंड ए बार अँड बी बार सॅटिस्फाईंग. सो इथं काय बोललं? फाइंड ओके ए बार अँड काय असतं? बी बार सॅटिस्फाईंग. सॅटिस्फाईंग ओके सॅटिस्फाईंग. कुणाला सॅटिस्फाय करताय? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू सी बार अँड समोर बोलले ते ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू 3. ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू 3. तर तुम्हाला वेक्टर बी बार फाइंड करायचं आहे. कोण फाइंड करायचं आहे? वेक्टर बी बार. चला बोला काय करायचं. हां आता एक सिंपल आहे बाळांनो, सिंपल. तुम्हाला ए बार दिलाय, तुम्हाला सी बार दिलाय, तुम्हाला फाइंड ए बार अँड बी बार. अबे ए बार अँड बी बार नसेल, फाइंड बी बारच असेल फक्त. हां फाइंड अ वेक्टर बी बार आहे. फाइंड अ वेक्टर बी बार म्हणजे फाइंड अ वेक्टर बी बार विथ सॅटिस्फाय. याला सॅटिस्फाय करते. मग आपण एक काम करू, लक्ष द्या. बी बार वेक्टर काढायचं आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू? इथं लेट दॅट बी बार इज इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस असतं वाय जे कॅप प्लस किती असतं बोला? झेड के कॅप. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. हा बी बार घेतला. बरं आहे. आता पुढे काय करायचं बाळांनो? हां तुम्हाला सरळ बोलले ते ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू सी बार. व्हॉट इज ए बार क्रॉस बी बार? इथं असतं आय कॅप जे कॅप के कॅप. ए बार सांगा ए बार काय? 1 1 1. बी बार काय? एक्स वाय झेड इज इक्वल्स टू सी बार किती आहे? 0. बोला ना 0 आय कॅप प्लस किती आहे? जे कॅप आणि मायनस किती आहे? के कॅप. चला सॉल्व करा. कसं सॉल्व करणार? पहिल्या रोचा पहिला एलिमेंट आय कॅप, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. सगळ्यांना माहिती आहे. डायरेक्ट करू का सॉल्व? चला डायरेक्ट सॉल्व करतो. सांगा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. किती असतं? झेड मायनस वाय मायनस किती असतं? जे कॅप. बोला ओके त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. किती असतं? झेड मायनस एक्स प्लस किती असतं बाळांनो? के कॅप. चला बोला. हां त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. इथे किती असतं? वाय मायनस एक्स. वाय मायनस एक्स इज इक्वल्स टू किती असतं? इट्स 0 आय कॅप प्लस किती असतं? जे कॅप आणि मायनस किती असतं बाळांनो? के कॅप.
मायनस किती असतं के कॅप. ओके झालं. आता तुम्ही डायरेक्ट कम्पेअर करू शकता, आपण थोडं ॲडजस्ट करून घ्या पहिले. कसं झेड मायनस वाय इंटू आय कॅप इथे लिहू शकता काय झेड मायनस वाय इंटू आय कॅप. ओके मायनस इथं काय दिलं आहे बघा. हां बाळांनो झेड मायनस वाय इंटू आय कॅप झेड मायनस एक्स लक्ष द्या काय करायचं झेड मायनस एक्स इंटू जे कॅप. येस आणि पुढे काय लिहू शकता तुम्ही वाय मायनस एक्स इंटू के कॅप इथे लिहू शकता बाळांनो. प्लस बोला वाय मायनस एक्स इंटू किती आहे के कॅप इज इक्वल्स टू 0i प्लस जे. हे बघा 0i कॅप प्लस किती असतं जे कॅप आणि मायनस किती असतं के कॅप. ओके आता इथं काय करायचं कम्पेअर करायचं. सो इथं लिहू शकता बाय कम्पेअरिंग बाय कम्पेअरिंग केलं तर आयचा कोइफिशियंट किती असतं झेड मायनस वाय ची व्हॅल्यू 0 अँड मायनस झेड मायनस एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1 अँड इथं करायचं वाय मायनस एक्स ची व्हॅल्यू किती असतं -1. बरोबर आहे. ओके सो गाईज झेड मायनस वाय ची व्हॅल्यू किती आहे 0 अँड हा तिकडे गेला तर झेड मायनस एक्स ची व्हॅल्यू किती आहे -1 अँड वाय मायनस एक्स इज इक्वल्स किती असतं -1. थांबा राहू द्या असंच सध्या काहीच करू नका. झालं. ओके सोबतच तुम्हाला आता हे दिलं आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू सी. आता सोबतच तुम्हाला दिलं आहे बाळांनो. हां हे का रे बाळांनो मला हे सांगा इथून आपण सॉल्व्ह करू शकतो की झेड इज इक्वल्स टू वाय मायनस वाय तिकडे गेला तर प्लस वाय. बरोबर आहे. ओके झेड इज इक्वल्स टू वाय. आता झेडची व्हॅल्यू वाय टाकली तुम्ही काय टाकली वाय टाका बरं तर टाका बरं झेडची व्हॅल्यू इथं काय टाकली वाय. सो वाय मायनस एक्स इज इक्वल्स किती असतं -1. बरं आहे. आणि वाय मायनस एक्स इज इक्वल्स किती आहे बाळांनो -1. बरं चला म्हणजे दोन इक्वेशन नाही हे एकच इक्वेशन आहे चालेल. ओके बरं मग आता आपल्याला दुसरं इक्वेशन कुठून काढावं लागेल तर आपल्याला दुसरी कंडिशन दिली आहे हे आपण क्रॉस प्रॉडक्टची यूज केली बघा. आता आपल्यावर डॉट प्रॉडक्ट आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल्स किती आहे 3. सो गाईज ए बार डॉट किती असतं बी बार इज इक्वल्स टू किती असतं 3. यू नो व्हॉट इज ए बार सांगा बरं ए बार काय असतं. ए बार इज इक्वल्स टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. लक्ष द्या व्हॉट इज ए बार. ए बार इज इक्वल्स टू किती असतं आय कॅप प्लस किती असतं जे कॅप प्लस किती असतं के कॅप अँड बी बार इज इक्वल्स किती असतं एक्स आय कॅप प्लस किती असतं वाय जे कॅप प्लस किती असतं झेड के कॅप अँड इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 3. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज इक्वल्स टू किती असतं 3. आणि चला बोला आता काय करायचं मेकडे गुणाकार. चला आयचा कोइफिशियंट एक्स आणि इंटू 1 सो एक्स आणि 1 जेचा कोइफिशियंट किती असतं वाय इंटू किती असतं 1 झेडचा कोइफिशियंट किती असतं के आणि इथे किती असतं 1 इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 3. सो इज यू कॅन से एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू किती असतं 3. ओके आता तुम्हाला समजतं झेडची व्हॅल्यू काय वाय आहे. सो पुट हे बा झेड इज इक्वल्स टू वाय इथे टाका. सो एक्स प्लस किती असतं वाय आणि झेडची व्हॅल्यू वाय इज इक्वल्स टू 3. सो एक्स प्लस किती असतं बोला 2y इज इक्वल्स टू 3. सो गाईज आता एक ही व्हॅल्यू भेटली एक ही व्हॅल्यू भेटली दोन इक्वेशन सॉल्व्ह करा चालेल. मग कसं सॉल्व्ह करायचं. सो एक्स प्लस किती असतं 2y इज इक्वल्स टू किती आहे 3. हे पहिलं इक्वेशन फॉर एक्झाम्पल याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आणि हे वाय मायनस एक्स आहे म्हणजे याचा अर्थ आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू -1 आहे याला इक्वेशन नंबर 2 म्हणतात. बरं आहे. वाय मायनस एक्स म्हणजे मायनस एक्स प्लस वाय. सो गाळानो प्लस एक्स मायनस एक्स गेट्स कॅन्सल. बोला 2y प्लस वाय इज इक्वल्स किती असतं 3y आणि इथे किती असतं 3 - 1 किती असतं 2. सो इथं जर का बघितलं तर 3y ची व्हॅल्यू किती झाली 2. सो y ची व्हॅल्यू किती असतं 2 × 2/3 आणि वन्स यू गेट द व्हॅल्यू ऑफ 2/3 y इक्वल्स टू तर तुम्हाला z ची व्हॅल्यू तर तशीच मिळून जाते. z ची व्हॅल्यू आपण yच घेतली होती दॅट इज 2/3 आणि मग राहिला कोण x. ओके एक्स व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकून द्या कुठल्या टाका x प्लस 2y इज इक्वल्स टू 3. सो गाईज x प्लस किती असतं 2y इज इक्वल्स टू 3 त्यात ओके एक्स प्लस किती असतं 2 y ची व्हॅल्यू किती असतं 2/3 इज इक्वल्स टू 3. सो एक्स प्लस किती असतं 4/3 इज इक्वल्स टू 3. सो एक्स इज इक्वल्स टू किती असतं 3 - 4/3. सो एक्स इज इक्वल्स टू च्या खाली 3 × 3 9 - 4/3. सो एक्स इज इक्वल्स टू 9 - 4 म्हणजे किती असतं 5 की 5/3 5/3. सो यू गेट युअर आन्सर. सो आन्सरमध्ये जर का बघितलं एक्स इज इक्वल्स टू यू विल गेट 5/3 गाईज वाय इज इक्वल्स टू यू विल गेट 2/3 and you will get z is equals to how much again 2/3. खतम. 3 व्हॅल्यू भेटल्या कुठल्या x y आणि काय z. once you get x y z so you can find a vector b bar. so b bar is equals to किती असतं x I cap प्लस किती असतं y j cap प्लस किती असतं z k cap. so guys b bar is equals to बोला x व्हॅल्यू किती आहे 5/3 2/3 2/3. so you can say 5/3 into I cap plus 2/3 into j cap प्लस किती असतं 2/3 इंटू किती असतं के कॅप. येस दिस इज द बी बार दिस इज द बी बार. ओके नेक्स्ट.
आता इकडे बघा, क्वेश्चन नंबर 14 काय आलाय. हां गाईज, ओके, ए बार डॉट बी बार मॉड ऑफ इज इक्वल्स टू, बोला, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. हां ओके, अँड इथं दिलाय ए बार डॉट बी बार इज लेस दॅन 0. ओके, देन व्हॉट इज द अँगल टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे? अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. बोला, अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. ओके, आता काय करायचं बोला. हां, आता एक सिंपल आहे बघा. हां, इथं दिला आहे तुम्हाला. ओके, मॉड ऑफ ए बार डॉट बी बार. बघा, मॉड ऑफ ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. बरोबर आहे. आता तुम्ही मला हे सांगा, मॉड ऑफ ए बार डॉट बी बार कसं असते? डॉट प्रोडक्टला मॉड लिहायची गरज नाही आहे, कारण की डॉट प्रोडक्ट ऑलरेडी कोण असते? स्केलर असते. मॉड ए बार डॉट बी बारला फक्त ए बार डॉट बी बार लिहा, आणि इथं मात्र मॉड लिहायची गरज असते, कारण की इथं वेक्टर असते. तर मला मॅग्निट्यूड हवी आहे, आणि त्यातही तो ए बार डॉट बी बार काय घ्यायला होते? ते लेस दॅन 0 घ्या. लेस दॅन 0 म्हणजे मायनस घ्या, म्हणून तो निगेटिव्ह घेतला. ओके, लागली तर तुम्ही तर समजू शकता का, तर गिवन हे वाईट समजते. ओके, म्हणजे आता सॉल्व करा. मायनस ए बार डॉट बी बार पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा इज इक्वल्स, बोला, पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती असतं? बोला, साइन थिटा. गेट्स 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 कॅन्सल. सो मायनस कॉस थिटा इज इक्वल्स किती असतं? साइन थिटा. सो -1 इज इक्वल्स किती असतं? बोला, साइन थिटा अपॉन किती असतं? कॉस थिटा. सो साइन अपॉन कॉस किती असतं? बोला, टॅन थिटा. सो गाईज, टॅन थिटा इज इक्वल्स किती असतं? -1. सो टॅन थिटा इज इक्वल्स किती असतं? -1 ला करायचं बाळांनो टॅन 45. टॅन 45 झालं. आणि आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकलो आहे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं. सो गाईज, टॅन थिटा इज इक्वल्स किती असतं? टॅन हा कुठल्या क्वार्टरमध्ये असतो? सेकंड. ओके, फर्स्ट आणि थर्डमध्ये तो पॉझिटिव्ह असतो. सेकंडमध्ये जा, सेकंडमध्ये काय करायचं? पाय मायनस किती असतं? π/4. ओके, सो टॅन थिटा इज इक्वल्स किती असतं? टॅन ऑफ, बोला, ओके, किती असतं? 3π/4. करेक्ट आहे. सो टॅन टॅन कॅन्सल. सो थिटा इज इक्वल्स किती असतं? 3π की 3π/4? 3π/4. लक्षात द्या, 3π/4. गॉट इट? येस. आता इकडे बघा. हां, अतिशय महत्त्वाचा एक 16 नंबरचा क्वेश्चन आहे. लक्ष द्या इकडे. 16 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिला आहे तुम्हाला बघा. फाइंड आहे बा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन बऱ्याच वेळ विचारतात रे बाळांनो. ओके, फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाइन्स हुज डायरेक्शन रेशोज आर. समजा तुम्हाला ओके ही एक लाईन दिलेली आहे आणि हा दुसरा वेक्टर दिला आहे. यांचे डायरेक्शन रेशोज दिले A1 B1 आणि काय C1. काय दिले आहेत व्हॅल्यू? ते दिले आहेत बाळांनो -2. लक्ष द्या. नंतर दिला आहे तुम्हाला 1 आणि नंतर दिला आहे बाळांनो -1. करेक्ट आहे. नंतर इथं दिला आहे तुम्हाला A2, नंतर काय दिला आहे B2 आणि नंतर काय दिला आहे C2. तिथे दिला आहे बाळांनो -3 -4 आणि किती असतं बाळांनो 1. -3 -4 1. तिथून वेक्टर कुठला भेटतो? ए बार. ए बार कसा भेटतो? -2i कॅप प्लस किती असतं? j कॅप मायनस k कॅप. दुसरा वेक्टर भेटला बी बार. बोला, -3i कॅप -4j कॅप प्लस k कॅप. म्हणजे एक वेक्टर ए बार आहे, एक वेक्टर बी बार आहे बघा. आणि ते काय म्हणतात माहिती आहे का? ओके, दोन वेक्टरचे डायरेक्शन रेशोज दिले. डायरेक्शन रेशोज वरनं वेक्टर तयार केले. काय तयार केले? वेक्टर. तर ते काय म्हणतात? या दोन वेक्टरला जो परपेंडिक्युलर आहे त्याचे डायरेक्शन रेशो काढा. मग तुम्हाला माहित पाहिजे ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर कोण असतं? ए बार क्रॉस बी बार. आणि त्याचे डायरेक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे? DRS म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ काय? ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बारचे डायरेक्शन रेशो काढायचे. मग कसं करायचं? सगळ्यात पहिले काय करायचं? ए बार क्रॉस बी बार काढायचं. ए बार क्रॉस बी बार किती असतं? आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, ए बार सांगा. ए बार किती असतं? -2 1 -1. बी किती असतं? 3 -4 आणि किती असतं? 1. पुढे -3 आहे का? हां, आता इथं करा सॉल्व. काय होईल? आय कॅप, हां, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. किती असतं? 1 -4 ना. डायरेक्ट सॉल्व करतो मी. हां, -j कॅप थांबा रे. त्याचा रो त्याचा कॉलम इथे किती असतं? -2 मायनस ऑफ किती असतं? -3 आणि प्लस किती असतं? के कॅप इंटू त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. किती असतं? 8 मायनस किती असतं? 3. चला बोला किती असतं?
मग याच्यात चुकलं असेल आहे ना. बरं आहे. बरं आहे. ओके हां चला बोला. इथे किती असतं -3 ना. इथं -3 आय कॅप मायनस जे कॅपचं काय करायचं -5 प्लस किती असतं के कॅप. इथे किती असतं 11. सो -3 आय कॅप मायनस मायनस +5 जे कॅप आणि +11 काय असतं सांगा के कॅप. आणि नंतर काय लिहायचं DRS डायरेक्शन रेशोज आर किती आहे -3 5 आणि काय 11. त्यांनी दोघांचे डायरेक्शन रेशो दिले त्यावरनं वेक्टर तयार केला. तर ते म्हणतात या दोघांना परपेंडिक्युलर असणारा जो वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशो काढा. मग या दोघांना परपेंडिक्युलर असणारा कोण आहे ए बार क्रॉस बी बार ए बार क्रॉस बी बार तो काढायचा आणि त्याचे IGKचे कोइफिशियंट म्हणजे डायरेक्शन रेशो. बरं आहे -3 5 आणि 11. यातलं मला दुसरं करून दाखवा तुम्ही. हे पहिलं आहे क्वेश्चन नंबर 16 मधलं फर्स्ट आहे. यातलं सेकंड तुम्ही करून दाखवा. चला माझ्या डोळ्यासमोर करून दाखवा. लिहा रबमध्ये. त्यांनी पहिल्याचे डायरेक्शन रेशो काय दिले आहेत 1 3 2. काय दिले सांगा 1 3 2 म्हणजे हे बा A1 B1 C1 1 3 2 1, 3, 2 and A2 B2 C2 काय दिले आहेत -1 1 2. लवकर चला करून दाखवा फास्ट. -1 1 2